नमस्कार. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा मनापासून स्वागत करते. ग्रहमालेविषयी आपण चर्चा करत 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 आता पोहोचलो प्लुटो या ग्रहापर्यंत. आता जसजशी संशोधनं झाली तसतसं अमुक ग्रह या शास्त्रज्ञांनी शोधला, तमुक ग्रह त्या संशोधकांनी शोधला असं म्हटलं जातं. पण हिंदू धर्मातलं ज्ञान मात्र खूपच आपल्याला मागे नेणार आहे, ज्याच्यात वेगळ्या नावाने या ग्रहांचा उल्लेख सापडतो. यमधर्म असं ज्याला म्हटलं जायचं असा ज्याचा उल्लेख सापडतो. पण मग हा ग्रह नेमका आपल्या आयुष्यात काय बदल घडवतो, जर प्रभावी असेल तर किंवा प्रभावी नसेल तर, जाणून घेऊया. पहिला प्रश्न हाच तुम्हाला विचारते की प्लुटो या ग्रहाविषयी आपल्या या कुंडलीचं नातं काय? उल्लेख, नुसता उल्लेख नाही. आजही आपण सत्यनारायणाची पूजा केली तर ते सुपाऱ्या म्हणतात भटजी, आणि ते काय सांगतात, अस्मिन पुगी फले, म्हणजे ह्या सुपारीच्या ठिकाणी भौमम आवाहयामी, मी मंगळाला आवाहन करतो. यमधर्मम आवाहयामी, यमधर्म म्हणजे प्लुटो. वेदकाळापासून पूजा चालू आहेत आणि त्यात यमधर्माची सुपारी असते. मग असं का म्हटलंय, 1784 साली शोधला. ॲस्ट्रॉनॉमिकल पोझिशन सिंह राशीतल्या 14 अंशावर त्यांना मिळाला टेलिस्कोपमुळे. मग आमच्या लोकांना तो कसा माहिती होता हेच अगाध ज्ञान आहे. तुला प्लुटो किती लांब आहे याचं एक उदाहरण देतो. प्लुटोवर उभं राहून जर सूर्याकडे पाहिलं, उदबत्ती जळते असं वाटतं. 9,30,03,000 हे अंतर सूर्य आणि पृथ्वी यातलं आहे. ते जर 1 फूट धरलं तर प्लुटो 40 फूट आहे. 9,30,03,000 गुणिले 40, एवढ्या लांबच्या ग्रहावर सूर्यप्रकाश तर पोचत नाहीच, मानवी वस्ती शक्य नाही. आणि त्याची गती हा प्रश्न नाही, पण अंतर खूप आहे. मग त्याला प्रदक्षिणा करायला 40 वर्ष लागतात एकेका राशीत. मग तो 40 वर्ष एका राशीत राहतो म्हणून राशी भविष्यात रविवारी वगैरे टी व्हीवरच्या भविष्यात प्लुटोचा उल्लेख नसतो. 40 वर्ष तेच लिहायला लागणार, आज प्लुटो तुम्हाला दुसरा आहे. प्लुटोचा डे टू डे लाईफमध्ये अनुभव येत नाही. पण लोक जे प्रश्न विचारतात की त्या अटलांटिक सागरामध्ये विमानाचा अपघात झाला, काय परिस्थिती आली असेल विचार कर. 250 प्रवाशांना घेऊन विमान चाललंय. कोण म्हणतात बॉम्बस्फोट झाला, कोण म्हणतात अतिरेक्यांच्या कारवाया, काही असो, मागची बाजू फाटली आणि असे प्रवासी भर समुद्रात पडले. ते सगळ्या प्रवाशांच्या पत्रिकेमध्ये मृत्यूयोग होता का? लॉजिकल प्रश्न आहे. तर मी नेहमी मग त्यांना सांगतो, शिवाजी मंदिरला 3:30च्या प्रयोगाला जे लोक आले त्यांच्याकडे 3:30च तिकीट असलं पाहिजे. रात्री 8 वाजता म्हणलं नाही तिकीट घुसवा जरा, आत्ता नाही, तू 8 वाजता यायचं. पण ती वेळ जी आहे त्याला सामुदायिक मरण सोहळा म्हणतात. अनेकांच्या पत्रिकेत त्यावेळी मृत्यूयोग असतो. त्यांची नेमकी इच्छा त्या विमानात बसण्याची होते आणि त्यांची वयासारखी नसतात, लिंगभेद असतो, पण सगळं ते विमान खाली पडतं आणि बुडून मरण्याचे योग मृत्यूस्थानी प्लुटो असणाऱ्या लोकांचे असतात. आणि मृत्यूस्थानी प्लुटो दर 24 तासांनी येणार, कारण एक राशी 2-2 तासांनी पूर्व क्षितिजावर येते. असा हा प्लुटो सामुदायिक मरण सोहळ्याचा कारक आहे. प्लुटोचा असा एक विघातक परिणाम फक्त दिसतो. डे टू डे लाईफवर प्लुटो काम करत नाही. मोठ्या घटना जेव्हा घडतात, शेकडो हिंदू लोकांनी बुद्ध धर्मात प्रवेश केला, असं समुदायावर काम करणारा ग्रह आहे तो प्लुटो. बर, पण मग अशा या प्लुटोचं स्थान पत्रिकेमध्ये जर जे दिसतं ते इतकं सहज सांगण्या इतकं धारिष्ट तुमचं होतं ज्योतिषात नाही. मृत्यूस्थानी असेल तरच त्याचं फळ प्रभावी, ते म्हणजे समुदायामध्ये जाऊन मरणं. बाकी असं काही नाही की प्रणयस्थानात प्लुटो असेल तर अमुक होतं तसं, असं काहीच फळ मिळत नाही. तर ते गती इतकी त्याची म्हणजे अंतर लांब आहे, त्यामुळे डे टू डे लाईफमध्ये अनुभव येत नाही. वार्षिक भविष्यात पण त्याचा उल्लेख असत नाही. 24 वर्षांनी तो राशी बदलणार. 24 गुणिले 12, क्रांतिवृत्ताला किती वेळ लागेल मग. मग या ग्रहाविषयी जेव्हा अभ्यास केला जातो आणि आता 40 वर्षात तर ते बदलणार नाही, त्याचं स्थान तेच राहणार, तर तरीही त्याच्यावर अजून संशोधन चालू आहे का या ज्योतिषशास्त्रात? ते संशोधन असं आहे की त्याच्यावर वायू कुठले आहेत, एवढ्या लांबच्या ग्रहावर जीवसृष्टी असणं शक्य आहे का, असं संशोधन आहे.
प्रेडिक्शन पार्टमध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तसं संशोधन नाही. हर्षलापर्यंत अनुभव येतात. हर्षल क्रौर्याचा कारक आहे, पण प्लुटोला कारकत्वच नाही आणि त्याला राशी नाही आहे. अमुक राशीचा तो मालक असं पण नाही आहे. म्हणून प्लुटो हा नाममात्र पत्रिकेत लिहितात, पण प्लुटोचे योग पण बघत नाही. नवपंचम आहेत का एकराशांतर आहे, काहीच बघत नाही. आता तुम्ही बोलता बोलता मी त्याचं संगती लावते की यमधर्म असं त्याला का म्हटलं हे जाईल. असे मरणाचेच योग आहेत ना बरोबर. समुदायात. असंख्य लोकांना एका वेळी उचलून नेणारा यम. त्याच्यावरनं मला आठवलं, लठ्ठा प्रकरण, तुला माहिती आहे बडोद्याला एक लठ्ठा प्रकरण झालं होतं. लठ्ठा म्हणजे लस्सी. तर बडोद्याला एक लस्सी पिऊन जवळजवळ 100-150 लोक एकदम मृत्युमुखी पडले. तर अख्ख्या बडोद्यामध्ये एकच स्मशानकृत्य करणारी व्यक्ती आहे. त्यांचं मला वाटतं त्यावेळी गुरुजींचं नाव लिमय होतं. ते स्वतः BCom का MCom आहेत आणि ते म्हणाले त्या 150 लोक गेले तर मला ओव्हरटाईम करायला लागला, डे अँड नाईट. ते पिंड करायला लागतात ना सगळे. तर म्हणे मी 3 रात्री स्मशानातच बसून होतो. पण ट्रॅजेडी अशी की त्यांना कोणी मुलगी देत नव्हतं. तुमचा नवरा काय करतो? स्मशानात पिंड करतो. आवडेल का कोणा मुलीला सांगायला? मग त्यांचं लग्न झालं नाही. ते एके दिवशी ते म्हणाले, जर तुम्ही कोणी मला मुलगी देणार नसलात तर मी प्रेताचे संस्कार पण करणार नाही. झक मारत एका माणसाने मुलगी दिली आपल्याला. इतक्या मजा शिकायला मिळतात ना या शास्त्रामध्ये. फक्त बुधच चांगला पाहिजे. म्हणजे घूम फिरके पुन्हा बुध ग्रहावर येताय तुम्ही. कारण आवडता आपण दोघे बोलतोय ते बुधामुळेच. आपल्या दोघांचं बुध बलवान नसतं, त्या चॅनलने बोलवलं असतं का आपल्याला. त्याचबरोबर मला आता हे सांगा की 7.5 हा एक वेगळाच चर्चेचा विषय आहे, पण तो शनीला मात्र अगदी आपणच वेगळ्या दृष्टीने, वाईट दृष्टीने त्याच्याकडे पाहतो. हे ग्रहांच्या मागे कोणती ही 7.5 लागली? नाही, मी अनेक वार 7.5 सुद्धा सोप्या शब्दात सांगितलंय. मुलाची परीक्षा जवळ आल्यावर आई जी उठवते ती मुलाला 7.5 वाटते. पण हेतू काय आहे? माझा मुलगा वरचे आहेत ते जावा, चांगले मार्क्साने मिळवा. शनी महाराज हे जीवाला शिवाचं रूप दाखवतात. ते म्हणतात तू ह्या 360 हाडांच्या सापळ्यात सापडू नको पुन्हा पुन्हा, तू वेगळा आहेस. आणि म्हणून अनुसूया मातांना एवढ्या पुण्यवान बाई असून दत्तप्रभू म्हणाले, आई तू पुण्यवान आहेस मान्य आहे, पण पुण्य सुद्धा पुन्हा जन्माला घालतं, स्वर्गात नेतं. स्वर्गाचे देव तळमळतात कारण त्यांना फक्त अमृत प्राशन करायचं, अप्सरा वगैरे साधना नाही. जीवनमुक्त व्हायसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग जीवनमुक्त होण्यासाठी अनुसूया मातेला दत्तप्रभूंनी खूप प्रवचन केलं. मनुष्य मेल्यावर त्याची गती काय होते, यमदूत काय करतात, केवढा त्रास होतो. एवढी पुण्यवान बाई घाबरली आणि दत्त गळ्याला मिठी मारली, रे दत्ता यातनं कोण मला सोडवेल? आई गुरूंशिवाय कोणी सोडवणार नाही. तर मग मी तुझा गुरु होऊ शकत नाही कारण मी मुलगा आहे तुझा. मग माझे गुरु कोण? तुझे पती. आणि त्यांनी जाऊन असं पार डोकं ठेवलं आणि त्यांना गहिवरून आल्यावर त्या म्हणाल्या, असं का होतं? मी रोज नमस्कार करते, रोज पतिभावनेने करत होते, तर आज गुरुभावनेने करतेस. आणि त्यांना जीवनमुक्त केलं. हे शनी करतो. शनीची 7.5 माणसाला खूप बदलवते. म्हणजे ताऊन सुलाखून निघतो माणूस असं म्हणायला हरकत नाही. म्हणून असं आहे, एकदा पशुपतीनाथ पार्वती मातानं म्हणाले, तुम्ही जी गळ्यात माळ घातली ना मोत्याची किंवा सोन्याची, त्या सोन्याला विचारा किती भाजून घ्यायला लागलं, तेव्हा सिद्ध झालं नाही. ज्याला मोठं व्हायचं त्याने, अंकुरित व्हायचं त्याने गाडून घ्यावं आणि तेजस्वी व्हायचं त्याने भाजून घ्यावं. ग्रहांची वक्रदृष्टी होते एकूणच आयुष्यात, तर याच्याविषयी मार्गदर्शन. तुला एक इंग्लिश शब्द ऐकून माहिती आहे, रेट्रोग्रेड प्लॅनेट, वक्री ग्रह होणे. वक्री म्हणजे आपल्याला वाटतं का मागे येतोय तो. ग्रह कधीही वक्री होत नाहीत. हा फेनॉमेना, हा चमत्कार अंतर आणि गती यांचा आहे. आता पृथ्वीपासून आपण बघत गेलो तर पृथ्वीच्या आतले 2 ग्रह आहेत, बुध आणि शुक्र, अंतर्ग्रह. मंगळापासून प्लुटोपर्यंत बहिर्ग्रह आहेत. मग पृथ्वीची गती, मंगळाची गती याच्यामध्ये कधी कधी असं होतं की तुम्ही जर हायवेने मोटरमधनं जात असलात आणि विमानाकडे बघितलं तर ते विमान एकदम स्लो जातं असं वाटतं. तुमचा स्पीड वाढला तर विमान उभं असंच वाटतं आणि तुम्ही ब्रेक दाबून गाडी थांबवा, विमान आपल्या गतीने जातं. हा जसा फेनॉमेना आहे, तसं आम्ही ज्या गतीने पृथ्वी जाते आमची,
त्याच्या खूप अंतरावर मंगळ गेला. खूप अंतरावर गेल्यानंतर तो वक्करी होतो, म्हणजे मागे मागे जातो असं वाटतं. मग सगळीच मुलं रिंगमध्ये धावत असतात धावण्याच्या शर्यतीत. फास्ट धावणाऱ्या माणसाला वाटतं तो मागेच चालला आहे, पण तो पुढेच जात असतो. तेव्हा ग्रह कधी वक्री होत नाही. अंतर आणि गती यांचा चमत्कार आहे, पण वक्री ग्रह खूप अंतरावर असतो म्हणून त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळत नाही. व तुमच्या पत्रिकेत समजा मंगळ वक्री आहे, आवर्जून मार्क ज्याच्या पत्रिकेत मंगळाच्या खाली व लिहिले त्या पुरुषात हिंमत कमी असते, धाडस एक लागतं ते नाही. वक्री ग्रह निर्बली होतो. कोणते ग्रह हे आपल्याला जवळचे आहेत आणि कोणते लांबचे आहेत त्याच्यावर त्यांचा प्रभाव अवलंबून असतो का? आपण नेहमी बघतो चंद्र खूप जवळ दिसतो आपल्याला. चंद्र हा सूर्यमालिकेतला स्वतंत्र ग्रह नाही, तो पृथ्वीचा उपग्रह आहे. मग चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो आणि पृथ्वी त्याच्या सकट सूर्याभोवती करते आहे, म्हणून आपल्याला खूप छान छान असे फरक दिसतात कोर चंद्राचे वगैरे. चंद्र उपग्रह सगळ्यात जवळचा 2,38,857 मैल. मग पृथ्वीनंतर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये पहिला बुध, सूर्यापासून सगळ्यात जवळ बुध, त्याच्यानंतर शुक्र, मग पृथ्वी, म्हणून हे 2 आंतरग्रह झाले. पृथ्वीच्या बाहेर पहिली कक्षा मंगळाची, मंगळानंतर गुरु, गुरुनंतर शनी, शनीनंतर आपला प्रजापती, प्रजापतीनंतर नेपच्यून, वरुण आणि शेवटी प्लुटो. पण असं आपल्याला दिसले तरी गुरुला 13 चंद्र आहेतच. मला आश्चर्य वाटतं गुरुच्या लोकांनी संकष्टी कुठली करायची. पण गुरुवर आपण उभं राहून वर आकाशात पाहिलं एकावेळी 13 चंद्र आहेत, काय दृश्य असेल ना. आम्ही आपली पृथ्वी तलावानं उभं राहून एवढंच असं नाही, एवढं विशाल ब्रह्मांड आहे ते, अशी रचना आहे सगळी. मग जेवढे ग्रह लांब 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 असतात, कारकत्व वेगळी, फलादेश वेगळा, पण तुला मंगळ दुसऱ्या डोळ्याने लाल बुंद दिसू शकतो, गुरु दिसू शकतो, प्लुटो नाही दिसतो. मग अशा वेळेला त्यांच्या गतीवर पण तेवढाच परिणाम होत असेल ना, कारण त्यांच्या कक्षा मोठ्या आहेत, रुंदावत जातात, म्हणून तुलनेने त्यांची आपल्याला गती वाटते की आपल्या एका राशी भोगायला चंद्राला 2.25 दिवस लागतात, तर बुधाला फार तर 15 दिवस लागतील, शुक्राला 24, मंगळाला 1.5 महिना, गुरुला अख्खं वर्ष लागतं, शनीला 2.5 वर्ष, प्रजापती 7 वर्ष, नेपच्यून 16 आणि प्लुटो 24. ते किती काळ एका राशीत राहतात त्याप्रमाणे ज्योतिषी सांगतात तुम्हाला 2.5 वर्ष ही तुमची आता अशी 12वा शनी अतिक्रूर स्थानी, 2.5 गुणिले 3 7.5 वर्ष, 7.5. तुम्हाला ह्यावर्षी गुरु खूप छान आहे, वर्षच का म्हणतो, 1 वर्ष राहतो तो. आता तुम्ही दिवाळीचं राशी भविष्य वाचाल तर गुरु जेव्हा मीन राशीत जाणार ते मेषवाल्यांना काय लिहिते, तुम्हाला 12वा गुरु आहे, नशीब साथ देणार नाही. राशी भविष्य फार सोपं आहे. 4, 8, 12वे ग्रह येतात ते प्रतिकूल, 5, 9, 11 शुभ, असं ते लॉजिक आहे. फलज्योतिषशास्त्र हा तर्कशास्त्राचा शास्त्रीय वेलाच आहे. तुम्ही आता ग्रहांची कक्षा, ग्रह याच्याविषयी बोलताय तेव्हा माझं लक्ष तुमच्या अंगठीकडे गेलं. लोकांच्या मनातलाच प्रश्न आहे की रत्न म्हणून तुम्ही परिधान केलं आहे का, काय त्याच्या मागचं हेतू? मी इथे अशासाठी परिधान केली, ही रत्नच नाही आहेत, पण समोर संपदा येऊन बसणार, तिच्यासमोर आपल्याकडे कोण बघणार, काहीतरी प्रयत्न करावा म्हणून मी ही रत्न नाही आहेत, ही एक शोची रत्न आहेत. म्हणजे असं कोणाला वाटेल पुष्कराज आहे, पण हा साधा आर्टिफिशियल कृत्रिम खोटा पुष्करासारखा दिसणार एक रत्न, याच्यामध्ये फक्त अँगल्स केल्यामुळे चमकतो येतो, पण खरी रत्न ही औषधी असतात. म्हणून मोत्यापासून मौक्तिक भस्म, प्रवाळ भस्म, ओवळ्यापासून तुम्ही जर आयुर्वेदिक या फार्मसीत गेलात, नुसतं मौक्तिक भस्माची बाटली मागितलीत ना, त्याच्यावर लिहिलेलं असते कोणासाठी आहे, तर ज्या बायकांना अंगावर खूप जातं, रक्तस्राव होतो, धुपणी, प्रदोष, अनियमित मासिक धर्म, त्यांच्यासाठी मौक्तिक भस्म आहे. मग ते इतक्या हाय टेम्परेचरला मोती भाजून ते तयार करतात. डायरेक्ट मोती जर वापरला तर किती ऑरेंज रेज मिळतील, म्हणून मासिक धर्माचा त्रास असणाऱ्या बायकांना मोती देतात. पण हा मोती स्वाती नक्षत्राचा पाऊस शिंपल्यात पडतो तेव्हा तयार होतो.
आणि आपण बाजारात आर्टिफिशियल बघतोय मोती, त्यात काय अर्थ नाही. खरा मोती ओबडधोबड आणि असा तो गोलघाटाचा असत नाही. आणि तो मोती नुसता डोळ्याला लावला ना तर थंड वाटतं. म्हणून तो मोती चांदीत बसून या पहिल्या बोटात वापरायचा असतो. बायकांना विशेष लाभणारे रत्न आहे. तुम्ही अनेक राशींबद्दलची माहिती देत होतात तेव्हा सांगितलं की दिसण्यावर जाऊ नका तरुणांनो, त्याच्या असण्यावर, त्याच्या गुणांवर त्याचं परीक्षण झालं पाहिजे. जे मौक्तिकाबद्दल तुम्ही सांगितलं की खरा मोती हा दिसायला सुंदर असेलच असं नाही, पण त्याचे गुणधर्म मोत्यासारखे असतील. ज्योतिषाचा उत्तम अभ्यास म्हणजे जीवनाचा एक आनंद आहे असं एकूण लक्षात येते. हो, पण भयंकर डोकं फिरणार पण आहे. सेट होईपर्यंत फार प्रॉब्लेम असतो. गणित, कारण बुद्ध तुमचा प्रभावी. अशी चर्चा आपण आणखीन भविष्याचा वेध घेत असताना, त्याच्यावर बोलत असताना करत राहूया. आज इथेच थांबूया, जरूर. कारण लोकांचे प्रश्न संपणार नाहीत, पण काळ आपल्याला उत्तर देत असतो. म्हणून थोडंसं थांबूया आणि एका नवीन विषयाला घेऊन भविष्यासंदर्भातल्या पण अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडता येईल असा आम्ही तुमच्यासमोर आणतो आहोत.